हॅलो ऑल, ज्ञानदीपच्या UPSC मेन्स क्वेश्चन आन्सर डिस्कशन सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसचे क्वेश्चन आज डिस्कस करणार आहोत. हा क्वेश्चन नंबर 5 आहे या सिरीज मधला. आपण बघूया. तर क्वेश्चन काय म्हणतोय, डिस्पाइट कन्सिस्टंट एक्सपिरियन्स ऑफ हाय ग्रोथ, इंडिया स्टिल गोज विथ द लोवेस्ट इंडिकेटर्स ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक ग्रोथ आपली काय आहे, कन्सिस्टंटली हाय आहे, पण ह्युमन इंडिकेटर्स जे आहेत, ह्युमन डेव्हलपमेंटचे इंडिकेटर्स आहे ते त्या ग्रोथच्या इक्वल नाही आहे किंवा खूप पुअर आहेत आपले इंडिकेटर्स. एक्झामाइन द इश्यूज दॅट मेक बॅलन्स्ड अँड इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट इल्युसिव्ह. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, आता आपण बघूया. ह्या क्वेश्चनचे 3 पार्ट्स आहेत. डिस्पाइट कन्सिस्टंट एक्सपिरियन्स ऑफ हाय ग्रोथ. आपल्याला आधी क्वेश्चन मध्ये समजून सांगावं लागेल की इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी कशी इंडियामध्ये कन्सिस्टंटली इन्क्रीज होतीये. ठीक आहे. दॅट इज पार्ट 1 ऑफ द क्वेश्चन. बट ऍट द सेम टाइम ह्युमन डेव्हलपमेंटचे जे इंडिकेटर्स आहेत दे आर व्हेरी पुअर और दे आर लॅकिंग. दॅट इज पार्ट 2 ऑफ द क्वेश्चन. आणि पार्ट 3 मध्ये काय म्हटलंय त्यांनी की एक्झामाइन करा इश्यूज. असे कुठले इश्यूज आहे ज्यामुळे आपली जी ह्युमन डेव्हलपमेंट आहे ती बॅलन्स्ड आणि इन्क्लुसिव्ह नाही आहे. ठीक आहे. बॅलन्स्ड म्हणजे सगळे सेक्शन, बॅलन्स आणि इन्क्लुसिव्ह म्हणजे रिजनल बॅलन्स असतो, सगळे कम्युनिटीज, सगळे सेक्शन, जेंडर्स. ठीक आहे. हे ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये अजून प्रत्येक सेक्शनची बॅलन्स आणि इन्क्लुसिव्ह ह्युमन डेव्हलपमेंट का झाली नाहीये. दॅट फॉर्म्स द थर्ड पार्ट. हा थर्ड पार्ट आहे क्वेश्चनचा. तर आपलं जे कंटेंट आहे आपण ह्या 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करूया. तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला एक्सप्लेन करायला पाहिजे. इंट्रोडक्शन मध्ये सगळ्यात आधी आपल्याला कंटेक्स्ट द्यायला पाहिजे. तर गव्हर्नन्सच्या क्वेश्चन मध्ये आपण इंट्रोड्यूस कसं करू शकतो, तुम्ही रिपोर्ट्स, डेटा, स्टॅटिस्टिक्स, कुठले कमिटीज किंवा करंट अफेअर्सचे कुठले इश्यूज असतील ते तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये यूज करू शकता किंवा तुम्ही डेफिनेशन यूज करू शकता. ठीक आहे. तर या क्वेश्चन मध्ये काय करता येऊ शकतं, आयदर तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट जे आहे त्याची डेफिनेशन देऊ शकता किंवा ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये इंडियाचा कुठला रँक आहे, इंडियाची पोझिशन काय आहे ते तुम्ही इथे इंट्रोडक्शन मध्ये सांगू शकता. ठीक आहे. तर आपण काय बघितलं इथे, आपण युनायटेड नेशनचा जो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आहे त्यामध्ये इंडियाचा रँक काय आलाय, 131 आउट ऑफ 188 कंट्रीज. राईट. दिस वॉज 2021. आणि आता रिसेंटली मागच्या आठवड्यात जो रिपोर्ट आलाय त्यामध्ये इंडियाचा रँक किती आहे, 132 आहे आउट ऑफ 188 कंट्रीज. ठीक आहे. विच इज व्हेरी पुअर कन्सिडरिंग आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. 132 रँक म्हणजे आपली मीडियम लेवल ह्युमन डेव्हलपमेंट आहे, विच इज व्हेरी पुअर कन्सिडरिंग इकॉनॉमिक ग्रोथ. तर फर्स्ट पार्ट ऑफ द क्वेश्चन म्हणतो की इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ खूप हाय आहे. तर हे आपल्याला आता कसं प्रूव्ह करायचं ते बघूया. की किती होती इंडियाची इकॉनॉमी, 2.7 लाख करोड होती. ठीक आहे. 2.7 लाख करोड इन 1947 ते आपण आता कुठेपर्यंत पोहोचलोय, 150 लाख करोड मध्ये पोहोचलोय 2021 मध्ये. पर कॅपिटा इन्कम जो आहे इंडियाचा तो 265 रुपयांपासून 1950 मध्ये हा होता 265 रुपीज ते 1,28,000 रुपीज मध्ये आपण पोहोचलोय. आणि विच इज गोइंग टू बी व्हेरी सून 1,50,000 हा 2022 मध्ये एक्सपेक्टेड आहे की आपला पर कॅपिटा इन्कम इथपर्यंत पोहोचेल. सो दिस इज व्हेरी हाय ग्रोथ. खूप जास्त इम्प्रुव्हमेंट इकॉनॉमीमध्ये आपल्याला यातनं दिसते. आपले फॉरेक्स रिझर्व जे आहेत, RBI जे फॉरेक्स रिझर्व होल्ड करतं ते 1.82 बिलियन टू 572 बिलियन इन ऑगस्ट 2022. ठीक आहे. 1.82 बिलियन इन 1951 टू 572, ऑलमोस्ट 573 बिलियन पर्यंत पोहोचले. सो दिस शोज की इंडियाज इकॉनॉमिक ग्रोथ इज व्हेरी हाय. नाउ लेट्स सी पार्ट 2 ऑफ द क्वेश्चन. पार्ट 2 काय म्हणतो की द ह्युमन डेव्हलपमेंट इज नॉट कमेन्सुरेट विथ द इकॉनॉमिक ग्रोथ. ह्युमन डेव्हलपमेंट खूप पुअर आहे. नाव आपल्याला ह्याला एलॅबोरेट करायचं, एक्सप्लेन करायचं की का हे स्टेटमेंट राईट आहे. ह्युमन डेव्हलपमेंटचे कुठल्या कुठल्या इंडिकेटर्स मध्ये इंडियाचा परफॉर्मन्स पुअर आहे. तर वी नो की 271 मिलियन पीपलला इंडियाने
Between 2005 and 2015, 271 million people were lifted out of poverty. युनायटेड नेशन्स हा रिपोर्ट आहे. ठीक आहे. आणि हे का शक्य झालं? इंडियाच्या इकॉनॉमिक ग्रोथमुळे. ठीक आहे, इकॉनॉमिक ग्रोथमुळे आपल्याला काय करता आलं? पॉवर्टी कमी करता आली. वी लिफ्टेड 271 मिलियन पीपल आउट ऑफ पॉवर्टी. पण असं असूनही 28% जगातले 28% जी पुअर पॉप्युलेशन आहे ती इंडियामध्ये आहे. 28% ऑफ वर्ल्ड पुअर पॉप्युलेशन इज इंडियन. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे डेटा काय म्हणतो की 189 मिलियन पीपल आर अंडरनरिश्ड. ठीक आहे, 189 मिलियन पीपल आर अंडरनरिश्ड आणि मेजॉरिटी कोण आहे यामध्ये? विमेन अँड चिल्ड्रन आर मेजॉरिटी. पिरियडिक लेबर फोर्स सर्वे काय सांगतो की इंडियामध्ये 6% अनएम्प्लॉयमेंट रेट आहे. आणि दिस इज वन ऑफ द हायेस्ट. 2017-18 मध्ये 6% अनएम्प्लॉयमेंट रेट होती, विच इज वन ऑफ द हायेस्ट सिन्स 1970s. स्किल डेव्हलपमेंट मध्ये ऑलमोस्ट 2.3% किंवा विच हॅज नाव गॉन अप टू 5%. ठीक आहे, कौशल विकास योजना वगैरे यामुळे 5% रीच झाली आहे ही. पण स्किल डेव्हलपमेंट काय आपली? फॉर्मल स्किल डेव्हलपमेंट ओनली 5% आहे, जी चायनामध्ये किती आहे? सॉरी, UK मध्ये किती आहे? 68% आहे. जर्मनीमध्ये 75% आहे. USA मध्ये ऑलमोस्ट 52% आहे आणि जपानमध्ये 80% आहे. राईट, एव्हरीवन इज लाईक बियॉन्ड 50%. प्रत्येक सगळ्या डेव्हलप कंट्रीजमध्ये स्किल डेव्हलपमेंट 50%हून जास्त आहे. काही कंट्रीजमध्ये जसं साऊथ कोरिया स्किल डेव्हलपमेंट इज 96% आणि इंडियामध्ये इट इज नियरली 5%. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात रुरल अर्बन डिवाइड आहे. कुठले कुठले इश्यूज आहेत रुरल एरियाजमध्ये? कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे, एज्युकेशन इश्यू आहे, हेल्थ सर्व्हिसेस रोबस्ट नाही आहेत किंवा फिजिकल सोशल इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता रुरल एरियाजमध्ये आहे. ठीक आहे, यामुळे काय होतं की ह्युमन डेव्हलपमेंट जी आहे ती अफेक्ट होते. राईट, आपल्याला माहिती आहे की इंडिया इज द वर्ल्ड्स मोस्ट युथफुल नेशन. हायेस्ट प्रपोर्शन ऑफ युथ आहे आणि हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे याचा आपल्याला पुअर ह्युमन डेव्हलपमेंटमुळे युटिलायझेशन करता येत नाही. ठीक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे काय? इकॉनॉमिक ग्रोथ जरी झाली असली, आपण बघितलंय किती हाय इकॉनॉमिक ग्रोथ आहे, पण ऍट द सेम लेवल जॉब क्रिएशन नाहीये. ठीक आहे, नोकरीच्या संधी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत. आणि मेजॉरिटी काय आहे इंडियाचं प्री इंडिपेंडन्स किंवा प्री लिबरलायझेशन एरियामध्ये ऍग्रिकल्चर सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करत होतं आणि पोस्ट लिबरलायझेशन एरियामध्ये काय झालं? सर्व्हिसेस आर परफॉर्मिंग वेल. ठीक आहे, बट दे आर नॉट एबल टू प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट. सर्व्हिसेस लेड ग्रोथमुळे काय झाले? जॉबलेस ग्रोथ झाली, कारण इंडस्ट्रियल ग्रोथ स्टॅग्नेट झाली आहे. इंडस्ट्रीज ज्या ऍग्रिकल्चरल, तर आपण मगाशी बघितलं की इकॉनॉमिक ग्रोथ इंडियाची खूप सबस्टॅन्शियल झाली आहे, पण ऍट द सेम रेट जॉब ग्रोथ झाली नाहीये किंवा जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे आपण त्याला म्हणतो जॉबलेस ग्रोथ झाली आहे. कारण पोस्ट लिबरलायझेशन 1991 नंतर लिबरलायझेशन एरामध्ये काय झालंय की ऍग्रिकल्चर सेक्टर जे ट्रान्झिशन आहे ते इंडस्ट्री डेव्हलपमेंटमध्ये नाही झालं आणि डिरेक्टली आपण सर्व्हिस सेक्टरकडे गेलो. ठीक आहे, वी स्किप्ड इंडस्ट्रियल ग्रोथ. आणि इंडस्ट्रियल ग्रोथ, सर्व्हिस सेक्टर काय आहे? सर्व्हिस सेक्टर लेस लेबर इंटेन्सिव्ह आहे. सर्व्हिस सेक्टर कमी जॉब्स प्रोव्हाइड करतं आणि इंडस्ट्रियल ग्रोथ न झाल्यामुळे हे जे ऍग्रिकल्चरल लेबर आहे ठीक आहे, ज्यांच्या स्किल्स लो किंवा सेमी स्किल लेबर आपण म्हणू शकतो, मेजॉरिटली लो स्किल लेबर, हे डिरेक्टली सर्व्हिस सेक्टरमध्ये ट्रान्झिशन करू शकत नाही. राईट, कारण सर्व्हिस सेक्टरमध्ये काय आहे? हाय लेवल ऑफ स्किल्स अँड एज्युकेशन रिक्वायरमेंट आहे. तर त्यामुळे काय झालं की जी ग्रोथ आहे ती जॉबलेस ग्रोथ झाली. हे पूर्ण हे जे सगळे वर्कफोर्स आहे यांना सफिशियंट जॉब अवेलेबल नाही झाले इंडस्ट्रियल ग्रोथ स्किप झाल्यामुळे. तर क्वालिटी ऑफ जॉब जनरेटेड पण काय आहे?
फक्त जॉब जनरेशन इम्पॉर्टंट नाही आहे, कुठल्या क्वालिटी ऑफ जॉब्स आहेत, राईट. लेसर फिजिकल लेबर, ठीक आहे, हाय लेवल ऑफ स्किल इम्प्रुव्हमेंट किंवा सोशल सिक्युरिटीची जी अवेलेबिलिटी आहे ही एम्प्लॉयमेंटने प्रोव्हाइड करायला पाहिजे. जेव्हा हाय लेवल सोशल आणि सोशल सिक्युरिटी, हाय लेवल पेमेंट हे जेव्हा मिळेल तेव्हा काय बेटर क्वालिटी जॉब्स क्रिएट होतील. पण आपण आता काय ऑब्झर्व करू शकतो की 85% जे वर्कर्स आहेत दे आर एम्प्लॉईड इन अनऑर्गनाइज सेक्टर, ठीक आहे. 85% इव्हन सर्व्हिस सेक्टरमध्ये पण मेजॉरिटीली काय झालंय की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जॉब क्रिएशन झालंय, राईट. IT किंवा एज्युकेशन किंवा हे जे सगळे सेक्टर्स आहे ज्यामध्ये हाय लेवल ऑफ किंवा गुड क्वालिटी ऑफ जॉब्स अवेलेबल आहे ते खूप कमी प्रमाणात जॉब देतात, ठीक आहे. मियरली मे बी 2-3% हाय क्वालिटी जॉब्स मिळतात, बाकीचे 85% हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये. त्यामुळे आपण काय म्हणतो की इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती जॉबलेस ग्रोथ आहे, ठीक आहे. ऍट द सेम टाइम इकॉनॉमिक ग्रोथ झाली आहे पण दॅट इज लूप साइडेड, ठीक आहे. काही सेक्टर आणि काही सेक्शन्सला हे ग्रोथने फेवर केलंय, ठीक आहे, त्यांना बेनिफिट झालंय. पण ऍग्रिकल्चर सेक्टर जसं आहे, ऍग्रिकल्चर सेक्टरचा परफॉर्मन्स डिसमलच आहे, ऍग्रिकल्चर सेक्टरचा पुअर परफॉर्मन्स आहे, राईट. आपण बघितलंय फार्मर सुसाईड किंवा ऍग्रिकल्चर डिस्ट्रेस हे सगळे इश्यूज पोस्ट लिबरलायझेशन एरियामध्ये किंवा जेव्हा इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ हाय झाली आहे तेव्हा आपण बघितले की ऍग्रिकल्चरमध्ये डिस्ट्रेस तयार झालाय. चायनाची जी ग्रोथ आहे, राईट, चायनाची ग्रोथ बरोबर जर आपण कम्पेअर केलं तर चायना हॅज ग्रोन फास्टर, कारण वेन चायना वॉज ग्रोईंग इकॉनॉमिकली त्याचं ऍग्रिकल्चर सेक्टर पण खूप चांगलं परफॉर्म करत होतं, ठीक आहे. त्यानंतर रिजनल बॅलन्स पण नाहीये लूप साइडेड ग्रोथ मध्ये. आपल्याला माहिती आहे की नॉर्थ ईस्ट जे आहे इंडियाचा जो नॉर्थ ईस्ट भाग आहे हा या ग्रोथच्या पूर्णपणे बाहेर आहे, राईट. खूप जास्त डेव्हलपमेंटल लॅक्युनाज नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये. त्यानंतर लो कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक ग्रोथ तर झाली, इकॉनॉमिक प्रोग्रेस झाला, पण ह्युमन कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट तेवढ्या प्रमाणात झाली का? तर इंडियामध्ये आपण बघितलं पॉवर्टी किती आहे, वर्ल्डचे 28% पुअर इंडियामध्ये आहे. हेल्थ इश्यूज जे आहे ते आहे 189 मिलियन पीपल वी हॅव सीन की माल नरिश्ड आहे. त्यानंतर लिटरसी रेट जरी 77% आहे पण स्किल डेव्हलपमेंट इज 5%. आणि these are all challenges to India's reaping of the demographic dividend. डेमोग्राफिक डिव्हिडंडचे जे बेनिफिट्स आपल्याला घेता येऊ शकतात ह्या सगळ्यांसाठी हे चॅलेंजेस आहेत, ठीक आहे. आणि लो ह्युमन कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंटमुळे काय होतं, इंडियात युथफुल पॉप्युलेशनला एकतर जॉब अवेलेबल नाहीये, ह्युमन कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट पुअर आहे. सो इकॉनॉमिक ग्रोथचे जे बेनिफिट आपल्याला मिळायला पाहिजे, जे सामाजिक बेनिफिट्स आहेत, सोशल बेनिफिट्स आहेत ते मिळत नाहीयेत. आणि what are the reasons for that? आपलं सोशल सेक्टर स्पेंडिंग डिस्पाइट इकॉनॉमी परफॉर्मिंग व्हेरी व्हेरी वेल, सोशल सेक्टर स्पेंडिंग किती आहे? हेल्थ वरती आपण नियर 3%, सॉरी एज्युकेशन वरती आपण नियर 3% स्पेंड करतो आणि हेल्थ वरती वी आर स्पेंडिंग 1.5% ऑफ GDP, ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांमुळे काय झालंय की कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंट वरती इम्पॅक्ट झाला. तर ह्युमन डेव्हलपमेंटसाठी इंडियाने कुठल्या स्कीम्स आणि पॉलिसीज आणल्या आहेत ते आपण डिस्कस करूया. सगळ्यात आधी आता यामध्ये खूप सारे इनिशिएटिव्ह डिस्कस केले, ठीक आहे. अँड वर्ड लिमिट, क्वेश्चनची वर्ड लिमिट मे बी 150 to 250 वर्ड्स आहे. तर तुम्ही एवढं सगळं नाही लिहू शकत, बट तुम्ही काय करू शकता त्यातनं काही इनिशिएटिव्ह पिक करा जे इम्पॉर्टंट आणि सिग्निफिकंट आहे आणि ते तुमच्या आन्सरमध्ये मेन्शन करा, ठीक आहे. तर हेल्थ रिलेटेड काय करतोय आपण, नॅशनल हेल्थ मिशन आहे, आयुष्यमान भारत सारख्या स्कीम्स आहे, एज्युकेशनसाठी राईट टू एज्युकेशन आहे, जवाहर नवोदय विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय यासारख्या स्कीम्स आहेत. किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी कौशल विकास योजना आहे, स्किल्स इंडिया मिशन आहे, सोशल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह. आपण बघितलं की 85% ऑफ वर्कर्स कुठे आहेत, अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत. आणि जे ऑर्गनाइज्ड सेक्टरचे बेनिफिट्स आहेत जसं PF आहे किंवा दुसरे सोशल सेक्टर बेनिफिट आहे जसं पेड लिव्हज आहेत, सिक लिव्हज आहेत, हे या सेक्शन ऑफ सोसायटीला किंवा ह्या सेक्शन ऑफ वर्कर्सला मिळत नाहीत. तर त्यासाठी गव्हर्नमेंटने कुठले इनिशिएटिव्ह आणलाय, नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम आहे, अटल पेन्शन योजना आहे, श्रमयोगी मानधन ही जी नवीन कॅज्युअल लेबरर्ससाठी जी स्कीम आली आहे ती आहे, फॉर द ओल्ड एज पीपल वाया वंदना योजना, ह्या सगळ्या स्कीम्स आणल्या, ठीक आहे.
जेंडर एम्पॉवरमेंट. आपण बघितलं की ह्युमन कॅपॅबिलिटी डेव्हलपमेंटमध्ये एक खूप मोठा इशू काय आहे की फिमेलची एम्पॉवरमेंट नाहीये. फिमेलचं इकॉनॉमिक पार्टिसिपेशन, फिमेलचे जे हेल्थ सेक्टर इंडिकेटर्स आहेत ते खूप पुअर आहेत. आणि आपण बघितलं प्राईम मिनिस्टरने त्यांच्या इंडिपेंडन्स डे स्पीचमध्ये काय म्हटले की इंडियाचे जे अम्बिशियस टार्गेट आहे, जसं वी वॉन्ट टू बी अ डेव्हलप कंट्री, आपल्याला एक 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे, आपलं जे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे त्याचे बेनिफिट्स आपल्याला घ्यायचे, हे अम्बिशियस टार्गेट, जसं आपलं इव्हन एन्व्हायरमेंटचे जे इंडियाने अम्बिशियस टार्गेट्स घेतलेत, हे कधी अचीव्ह होऊ शकतात जेव्हा जेंडर एम्पॉवरमेंट होईल. ठीक आहे, तर त्यासाठी कुठल्या स्कीम्स आपण घेऊन आलोय? मातृवंदना योजना आहे, ICDS आहे, ठीक आहे, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना. यामुळे काय होतं की फिमेलचं जे लाईफ आहे, फिमेलची हेल्थ आहे ती आणि प्रोडक्टिव्हिटी आहे ती बेटर होते. ठीक आहे, काय होतं जसं उज्ज्वला योजना वगैरे जे आपण कुकिंग गॅस फ्युएलची जी योजना आणली, त्यामुळे काय होतं की यूज ऑफ फॉडर बेस्ड फ्युएल्स, ठीक आहे, ते कमी होतं आणि इंडोर पोल्युशन कमी होतं. राईट. इवन मातृवंदना योजना, ICDS योजनामुळे काय होतं की विमेनचं जे न्यूट्रिशनल स्टेटस आहे ते बेटर होतं. या सगळ्या स्कीम्स आपण विमेन एम्पॉवरमेंटसाठी आणल्या. ठीक आहे, एवढं करूनही आपल्याला आणखी काय वे फॉरवर्ड देता येऊ शकतो फॉर अचिव्हिंग अ गुड ह्युमन कॅपॅबिलिटी और ह्युमन डेव्हलपमेंट? सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? इट इज ऑल्सो सेड इन इकॉनॉमिक सर्वे. काय म्हटलं इकॉनॉमिक सर्वेने? की वी हॅव टू increase our human capital spending, increase investment in human capability development, जसं हेल्थ, एज्युकेशन आणि सोशल सेक्टर डेव्हलपमेंट यामध्ये जे इंडियाचं स्पेंडिंग आहे ते वाढायला पाहिजे. ठीक आहे, इट इज सेड की एज्युकेशनमध्ये वी शुड स्पेंड 6%, ठीक आहे, हेल्थमध्ये 3 to 4% ऑफ GDP. सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ. राईट. इन्क्लुझिव्ह ग्रोथ कशी होऊ शकते? जसं जॉब क्रिएशन झालं तर प्रत्येक सेक्टर आणि प्रत्येक रिजन जे आहे इंडियाचं, ठीक आहे, त्यांचं इन्कम शुड इन्क्रीज. राईट. इन्कम इन्क्रीज कसं होईल? जॉब क्रिएशन झालं तर, टॅक्सेशन प्रोग्रेसिव्ह झालं तर. राईट. इंडियामध्ये मेजॉरिटी इवन अराउंड 48 to 49% इनडायरेक्ट टॅक्सेशन आहे. ठीक आहे, GST किंवा फ्युएल टॅक्सेस हे खूप हाय आहेत आणि यामुळे काय होतं की जे पुअर सेक्शन आहे त्यांची पर्चेसिंग पॉवर कमी होते. राईट. तर प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनने काय होईल? हे इनडायरेक्ट टॅक्सेशन कमी होईल आणि बेटर टॅक्सेशनमुळे रेव्हेन्यू पण जास्त जनरेट होईल गव्हर्नमेंटकडे, जो रेव्हेन्यू आपण सोशल सेक्टर स्पेंडिंगसाठी यूज करू शकतो. ठीक आहे, दॅट शुड बी डन फॉर अ बॅलन्स रिजनल आणि सेक्टोरल ग्रोथ. ॲट द सेम टाइम प्रत्येक सेक्टरची जी ग्रोथ आहे, इंडियाची आता हायेस्ट ग्रोथ जी आहे ती सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे आणि इंडस्ट्रियल आणि ॲग्रिकल्चरल ग्रोथ खूप लगाड आहे. ठीक आहे, सो फॉर अ बॅलन्स ग्रोथ ऑल सेक्टर शुड ग्रो. आणि अंत्योदय आणि सर्वोदया, दीज शुड बी आवर गोल्स. ठीक आहे, एव्हरी पर्सन should be reached by गव्हर्नमेंटची सर्व्हिस डिलिव्हरी, पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी. ठीक आहे. ॲट द सेम टाइम पोस्ट लिबरलायझेशन एरियामध्ये काय झालंय की प्रायव्हेट सेक्टरचं इम्पॉर्टन्स पण खूप वाढलंय सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये. तर पब्लिक सेक्टर अलॉंग विथ प्रायव्हेट सेक्टर आणि पीपलची पार्टनरशिप. राईट. आपण बघितलं NGOs आणि सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनचा पण खूप इम्पॉर्टन्स आहे. तर ह्या तिन्हींनी मिळून काय केलं पाहिजे? जे लिस्ट सर्व्ड त्यांची डेव्हलपमेंट एन्शोर करायला पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच इंडियाची ह्युमन कॅपॅबिलिटी विल बी व्हेरी व्हेरी हाय अँड इट विल गो अलॉंग विथ आवर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक ग्रोथ अँड ह्युमन डेव्हलपमेंट इज इंटरट्वाइंड. राईट. जर ह्युमन डेव्हलपमेंट नाही झाली तर काय होणार? इकॉनॉमिक ग्रोथ आपली खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होऊ शकते. जसं जॉब क्रिएशन नाही झालं तर इन्कम नसेल तर स्पेंडिंग नाही होणार आणि दॅट विल स्टॉल आवर इकॉनॉमिक ग्रोथ. ठीक आहे, फ्युचर इकॉनॉमिक ग्रोथला इम्पॅक्ट करू शकतो. म्हणून आपण कन्क्लुजन मध्ये काय म्हणतोय की इकॉनॉमिक ग्रोथ आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंटरट्वाइंड आहे, इंटरडिपेंडंट आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक ग्रोथ टेक्स प्लेस कधी होते? जेव्हा आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो ह्युमन कॅपॅबिलिटीज मध्ये. राईट. इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये ह्युमन कॅपिटलचा एक खूप मोठा वाटा आहे. जेव्हा ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट होईल तेव्हाच फ्युचर इकॉनॉमिक ग्रोथ एन्शोर होईल. आणि
आपल्याला इंडियाचं जे ॲम्बिशियस टार्गेट आहे 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनण्याचं, किंवा आपण मगाशी डिस्कस केलं बाकीचे जे ॲम्बिशियस टार्गेट्स आहेत इंडियाचे, किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपल्याला जे फुलफिल करायचे, ते करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? ह्युमन कॅपिटलचं डेव्हलपमेंट इज अटमोस्ट इम्पॉर्टंट, नॉन निगोशिएबल आहे, साइन किंवा नॉन आहे, राईट. ह्युमन कॅपिटलचं जे डेव्हलपमेंट आहे ते नॉन निगोशिएबल आहे. अशा प्रकारे आपण ह्या आन्सरला कन्क्लूड करतो. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. सेल्फ हेल्प ग्रुप्स हॅव सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल अँड एज्युकेशनल रोल्स. ठीक आहे, बचत गट आहेत जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत त्यांचे कुठले कुठले रोल्स सांगितले? सोशल रोल्स आहेत त्यांचे, इकॉनॉमिक रोल्स आहे, एज्युकेशनल आणि पॉलिटिकल रोल ते फुलफिल करतात. ठीक आहे, इस्पेशली इन द रुरल सेटिंग. आपण बघितलंय की बचत गट कुठे आहे? प्रायमरीली रुरल एरियाजमध्ये बचत गट आहेत. तर हे 4 फंक्शन्स बचत गट किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्स फुलफिल करतात. यू हॅव टू डिस्कस दिस. हे कशा प्रकारे फुलफिल करतात हे आपल्याला डिस्कस करायचंय. दिस फॉर्म्स पार्ट 1 ऑफ द क्वेश्चन. हा पार्ट 1 आहे. ठीक आहे, आणि पार्ट 2 मध्ये काय विचारलंय? डू यू थिंक द आयडिया ऑफ विमेन led self-help groups is based on the idea of women-led development. ठीक है, do you think the idea of women SHG is based on the idea of women empowerment? म्हणजे SHGs women empowerment करतात का याबद्दल आपलं do you think? ठीक आहे, तुमचं ओपिनियन यावरती प्रेझेंट करायचंय. ठीक आहे, सो दिस इज हा सेकंड पार्ट आहे क्वेश्चनचा, पार्ट 2. ठीक आहे, आता तुम्ही या क्वेश्चनला 2 प्रकारे इंट्रोड्यूस करू शकता. एक तर तुम्ही सेल्फ हेल्प ग्रुपचं डेफिनेशन देऊ शकता, किंवा सेल्फ हेल्प ग्रुपच्या इम्पॉर्टन्स बद्दल कुठला डेटा, स्टॅटिस्टिक्स किंवा कुठलं रिपोर्ट तुमच्याकडे असेल, त्याची तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही मेन्शन करू शकता. अशा दोन्ही प्रकारे करता येईल. तर इथे डेफिनेशन दिली आहे, डेफिनेशन वेने इंट्रोड्यूस केले. काय डेफिनेशन आहे सेल्फ हेल्प ग्रुपची? दे आर इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन्स. काय आहेत? इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन्स आहेत. कुठल्या लोकांची? अशा महिलांचं ज्या सिमिलर इकॉनॉमिक आणि सोशल बॅकग्राऊंडला बिलॉंग करतात. ठीक आहे, सिमिलर सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंडच्या महिलांचं इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन म्हणजे काय आहे? सेल्फ हेल्प ग्रुप्स. ठीक आहे, आणि हे कसं एकत्रित येतात? मे बी गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हजने किंवा कुठल्या NGOच्या इनिशिएटिव्हजने एकत्र येतात, आणि मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? या विमेनचे लिव्हिंग कंडिशन्स ज्या आहेत, ठीक आहे, त्या इम्प्रूव्ह करणं. आणि महत्वाचं काय आहे सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये? सगळ्यात महत्वाचं काय आहे? हे सेल्फ गव्हर्न्ड असतात. प्रत्येक बचत गट जो आहे तो कसा चालणार, ठीक आहे, त्यामध्ये कोण असणार, किती महिला असणार, ह्या सगळ्यांचं जे गव्हर्निंग आहे ते स्वतःच करतात. सेल्फ गव्हर्निंग आहे आणि पीअर कंट्रोल्ड आहे, राईट. ज्या महिला बचत गटांमध्ये आहेत त्या स्वतःच त्या ऑर्गनायझेशनचा, त्यांचा जो सेल्फ हेल्प ग्रुप आहे त्याचा कंट्रोल करतात आणि त्याचे रूल्स रेग्युलेशन्स बनवतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे SHG ची डेफिनेशन देऊन आपण इंट्रोड्यूस केले. तर क्वेश्चन काय म्हणतो की 4 फंक्शन्स SHGs फुलफिल करतात. तर ते कुठले 4 फंक्शन्स आहे आणि कशा प्रकारे फुलफिल करतात ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. सगळ्यात इम्पॉर्टंट फिनान्शियल इन्क्लुजन. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये 4 इम्पॉर्टंट सांगितले: सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल आणि एज्युकेशनल. तर ह्या 4ही फंक्शन्सला आपण सब फंक्शन्स मध्ये डिवाइड करू शकतो. जसं इकॉनॉमिकला फिनान्शियल किंवा एम्प्लॉयमेंट रिलेटेड काय इम्पॉर्टन्स आहे सेल्फ हेल्प ग्रुपचा ते आपण इकॉनॉमिकच्या अंडर घेऊ शकतो. सोशलचं जसं विमेन एम्पॉवरमेंट कशी होऊ शकते, पॉलिटिकली कसं एम्पॉवर करतं सेल्फ हेल्प ग्रुप. तर ह्या 4ही फंक्शन्सला आपण फर्दर सब फंक्शन्स मध्ये डिवाइड करू. फिनान्शियल इन्क्लुजन. सर सेल्फ हेल्प ग्रुप्सचे बचत गट आहे त्यांचा बेसिक प्रिमाइसेस काय आहे की बचत करणे, महिन्याकाठी किंवा आठवड्याकाठी. काही काय करतात, काही बचत आहे 100 रुपये 200 रुपये अशी बचत ह्या सगळ्या महिला मिळून एकत्र करतात. ह्या ठेवी बँकमध्ये ठेवल्या जातात आणि या बँकमध्ये ठेवलेल्या ठेवींवरून या बचत गटांना कर्ज मिळतं. जे कर्ज काय करता येऊ शकतं की कुठलेही गृहउद्योग किंवा कुठलेही
सेल्फ एम्प्लॉयमेंट, जसं शिलाई मशीन आहे, ह्या सगळ्यांचा परचेस करून ह्या महिला स्वतःचे छोटेसे बिझनेसेस करू शकतात. ठीक आहे, यातून त्यांना इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट मिळेल. ऍट द सेम टाइम त्यांची काही ठेव, काही बचत असल्यामुळे त्यांना एक सोशल सिक्युरिटी पण मिळते. हे एक बचत गटाचा बेसिक प्रिमाइस आहे, राईट. त्यामुळे काय होतं, विमेनचं फिनान्शियल इन्क्लुजन होतं. आणि काय आहे, पीअर कंट्रोल्ड आहे, राईट. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये का बरं कर्ज मिळण्यासाठी काय इश्यूज आहेत, की कोलॅट्रल नसणं, राईट. कोलॅट्रलचं ऍब्सेन्स, वुमेनच्या नावावरती प्रॉपर्टी नसते किंवा त्यांच्याकडे कुठला असेट नसतो जे ते कोलॅट्रल म्हणून ठेवू शकतात. त्यामुळे काय होतं, त्यांना कर्ज मिळायला खूप मोठी बाधा निर्माण होते. आणि सेल्फ हेल्प ग्रुप्स काय करू शकतात, सेल्फ हेल्प ग्रुप्स काय पीअर कंट्रोल्ड आहे, त्यामुळं त्या ठेवी ज्या बँकमध्ये ठेवल्या जातात त्यावरून बँक त्यांना कोलॅट्रल फ्री लोन देऊ शकतं, राईट. आणि विमेनचं फिनान्शियल इन्क्लुजन होतं. ठीक आहे. सेकंड, सोशल ऑब्जेक्टिव्ह काय आहे किंवा सोशल फंक्शन काय आहे. मार्जिनलाइज वुमेन आहे, आपण बघितले की ह्या वुमेन काय सिमिलर सोशो इकॉनॉमिक सर्कमस्टन्सेस मधनं येतात, पुअर सोशो इकॉनॉमिक सर्कमस्टन्सेस मधनं येतात. तर या वुमेनला एक व्हॉइस मिळतो, कलेक्टिव्ह पॉवर त्यांची तयार होते. जेव्हा या बचत गट स्वतःचे बिझनेसेस तयार करतात तेव्हा त्यांचा एक सोशल इन्फ्लुअन्स तयार होतो आणि त्या मार्जिनलाइज वुमेनला सेल्फ हेल्प ग्रुपच्या थ्रू एक व्हॉइस मिळतो. दुसरं काय इम्पॉर्टंट आहे, सोशल इंटिग्रिटी. आपण बघितलंय की खूप साऱ्या गावांमध्ये दारूबंदी, गुटखाबंदी याचं जे इनिशिएटिव्ह आहे ते कुठून आलेत, महिलांनी हे इनिशिएटिव्ह घेतलेत, राईट. महिलांनी दारूबंदीसाठी निवेदन दिलेत, महिलांनी दारूबंदीसाठी आंदोलनं केलेत. तर सोशल इंटिग्रिटी किंवा एखाद्या ठिकाणी डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतात. या महिला एक ग्रुप फॉर्म करतात, त्यांची स्वतःची कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर तयार होते आणि त्यांनी खूप सारे सोशल इश्यूज आहेत जसं इथे डिस्कस केले, डावरी, अल्कोहोलिझम, चाइल्ड मॅरेजेस, ह्या प्रिव्हेंट करण्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप्सने काम केले. दुसरं, ऍटिट्यूडनल इम्पॅक्ट. आपण आधीच्या क्वेश्चन्स मध्ये बघितले की इंडियन सोसायटीमध्ये काय आहे, पेट्रियार्की असल्यामुळे वुमेनला अपॉर्च्युनिटी मिळत नाही. ठीक आहे. आणि खूप साऱ्या सोशल इव्हिल्सचा सामना करावा लागतो, जसं आपण बघितलं इथं डावरी, अल्कोहोलिझम किंवा अल्कोहोलिझममुळे होणारा डोमेस्टिक व्हायलन्स आहे, याचा सामना विमेनला करावा लागतो. काय होतं, जेव्हा सेल्फ हेल्प ग्रुप्सने कलेक्टिव्ह पॉवर मिळाली तेव्हा ह्या सोशल इव्हिल्सचा अपोजिशन तर हे सेल्फ वुमेन करूच शकतील, बट ऍट द सेम टाइम काय होतं की इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट होते विमेनची, त्यांना एक व्हॉइस मिळतो. आणि सोसायटीचा ऍटिट्यूड वुमेनच्या टुवर्ड जो डिग्रेडेड ऍटिट्यूड आहे, जी सेकंडरी दुय्यम स्थान विमेनला किंवा महिलांना दिलं जातं, तर या दुय्यम स्थानाच्या पलीकडे एक महिलांची स्वतःची एक ओळख निर्माण होते जी सेल्फ हेल्प ग्रुप्स मधून तयार होते. ठीक आहे. तर एक ऍटिट्यूडनल चेंज होतो आणि लीडरशिप डेव्हलपमेंट होतं, राईट. जेव्हा महिला एकत्र येतात आणि फायनान्शियली बँक मध्ये जातात, फायनान्शियली लिटरेट होतात, स्वतःचे बिझनेस करतात, त्यांना मार्केटिंगचं ज्ञान येतं, यामधून काय होतं की लीडरशिप, रुरल वुमेनची लीडरशिप डेव्हलप होते. त्यामुळे आपण बघतो की एक मल्टीप्रॉंग सोशल बेनिफिट येतात SHGचे. जेंडर इक्वॅलिटी, राईट. वरती बघितलंय आपण कलेक्टिव्ह पॉवरने काय होतं, बार्गेनिंग पॉवर पण येते. पेट्रियार्कल सोशल सेटअपमुळे जे लॅक ऑफ इक्वॅलिटी आहे, ठीक आहे, जे महिलांना दुय्यम स्थान आहे, तर त्यामुळे काय होतं, त्यांना बऱ्याचदा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी, जसं शिक्षण आहे किंवा कुठे नोकरी करायची आहे किंवा बाहेर कुठे जायचंय, यावरती खूप बंधनं निर्माण होतात. तर हे बंधनं काय होतं, बार्गेनिंग पॉवर एकत्रित आल्यामुळे जी बार्गेनिंग पॉवर आहे वुमेनची वाढते, त्यामुळे कुठेतरी एक महिलांचं स्थान थोडंसं इम्प्रूव्ह होतं आणि जेंडर इक्वॅलिटी तयार होते. आणि आपण बघितलंय रुरल सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जिथे मोठे मोठे बचत गट आहे, जसं आपण लिज्जतचं बघतो, आता इंटरनॅशनली पोहोचलेला हा लिज्जतचा ब्रँड आहे, हा ऍक्च्युली काय आहे, हा सेल्फ हेल्प ग्रुप आहे, राईट. तर हे काय करतं, जेंडर इक्वॅलिटी, जेंडर एम्पॉवरमेंटसाठी हेल्प करतं. दुसरं काय आहे की सेल्फ हेल्प ग्रुप्स प्रेशर ग्रुप्स म्हणून पण ऍक्ट करू शकतात. जसं महिलांचे कुठले प्रश्न असतील, खूप साधे प्रश्न, जसं पाण्याचा प्रश्न असू देत किंवा
दुसरे कुठलेही लोकल गव्हर्नमेंटचे इश्यूज असू दे, तर हे जे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे ना, हे एक प्रेशर ग्रुप्स म्हणून पण ऍक्ट करू शकतील, राईट. हे एकत्रितपणे त्यांच्या समस्या गव्हर्नमेंटकडे घेऊन जाऊ शकतील, ग्रीव्हन्स रिड्रेसल करू शकतील, त्यांच्या समस्यांचं एकत्रितपणे निवारण होऊ शकतं. ठीक आहे, तर प्रेशर ग्रुप म्हणून ऍक्ट करू शकतात. दुसरं, इफेक्टिव्हली गव्हर्नमेंट स्कीम्सचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो, जसं नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम जी आहे, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम, रूरल डेव्हलपमेंट स्कीम्स, ह्या ज्या स्कीम्स आहे ह्या खूप मोठ्या प्रमाणात सेल्फ हेल्प ग्रुपच्या थ्रू ऑपरेट होतात. ठीक आहे, आणि त्यामुळे इफिशियंट जी लास्ट माईल डिलिव्हरी आपण म्हणतो, लास्ट माईल डिलिव्हरी, तर गव्हर्नमेंट सर्व्हिसेसची लास्ट माईल डिलिव्हरी सेल्फ हेल्प ग्रुपच्या थ्रू होऊ शकते. त्यानंतर अल्टरनेट सोर्स ऑफ लाईव्हलीहूड एम्प्लॉयमेंट, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती अजूनही शेती किंवा शेतीवरती डिपेंडन्सी खूप हाय आहे, ऍग्रिकल्चर डिपेंडन्सी खूप हाय आहे. ऑलमोस्ट 60 to 80% पॉप्युलेशन जे आहे रुरल एरियाज मधलं इज डिपेंडंट ऑन ऍग्रिकल्चर, राईट. आणि त्यामुळे काय होतं, ऍग्रिकल्चर डिस्ट्रेस किंवा लॅक ऑफ इन्कम ऑपॉर्च्युनिटीज, यामुळे जॉबलेसनेस आहे. ठीक आहे, तर जेव्हा सेल्फ हेल्प ग्रुपच्या थ्रू हे जे छोटे गृहउद्योग, कॉटेज इंडस्ट्री सुरू होते, तेव्हा एक अल्टरनेट लाईव्हलीहूड किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि ऍग्रिकल्चरवरची डिपेंडन्सी कमी होऊ शकते. ठीक आहे, दुसरं काय महत्वाचं आहे, इम्पॅक्ट ऑन हेल्थकेअर अँड हाऊसिंग. ठीक आहे, फायनान्शियल इन्क्लुजन आपण बघितले, बँकांमधनं कर्ज जेव्हा घेता येतं, बिझनेसेस सुरू करता येतात, तेव्हा काय होतं, महिलांच्या हातात पैसा आल्यामुळे खूप सारे रिपोर्ट्स असं सांगतात की जेव्हा विमेन्सकडचं इन्कम इम्प्रूव्ह होतो, तेव्हा त्या फॅमिलीचं एज्युकेशनल, न्यूट्रिशनल आणि हाऊसिंग ह्याचं स्टेटस काय आहे, किंवा एंटायरली तुम्ही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच म्हणू शकता, त्या फॅमिलीचं काय होतं, इम्प्रूव्ह होतं. तर एक खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. सेल्फ हेल्प ग्रुपच्या आपण बघितले की बार्गेनिंग पॉवर होते किंवा फिमेलची एम्पॉवरमेंट होते, त्यातून बेटर फॅमिली प्लॅनिंग होऊ शकतं, चाइल्ड मोर्टॅलिटी कमी होते कारण न्यूट्रिशनल स्टेटस बेटर होतं, मॅटर्नल हेल्थ जी आहे ती चांगली होते, आणि न्यूट्रिशनल आणि हेल्थचं इंडिकेटर्स बेटर झाल्यामुळे काय होतं, पीपल आर एबल टू फाईट डिसीजेस बेटर. ठीक आहे, आणि एंटायरली हेल्थ, एज्युकेशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हे त्या फॅमिलीचं किंवा विलेजचं इम्प्रूव्ह होतं. आणि सेल्फ हेल्प ग्रुपचा हा डायरेक्ट संबंध हा बँकांशी येत असल्यामुळे बँकिंग लिटरसी खूप इम्प्रूव्ह होते. ठीक आहे, महिलांचे बँक अकाउंट्स होतात, बचत गटाच्या माध्यमातून त्यांची बचत होते. ठीक आहे, त्यामुळे बँकिंग लिटरसी हाय होते. सेकंड पार्ट ऑफ द क्वेश्चन मी काय म्हटले की सेल्फ हेल्प ग्रुप्स आर द आर्किटेक्ट ऑफ वुमेन एम्पॉवरमेंट. ठीक आहे, फर्स्ट आपण बघितलं की सेल्फ हेल्प ग्रुप्सचे कोणते 4 फंक्शन्स जे क्वेश्चन मध्ये विचारले होते, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल अँड एज्युकेशनल, ते फंक्शन्स आपण डिस्कस केले. तर क्वेश्चनचा पार्ट 2 काय म्हणतो की हे 4 फंक्शन्स मुळे काय झाले की सेल्फ हेल्प ग्रुप्स हॅव बिकम द कंडूट, ठीक आहे, फॉर विमेन एम्पॉवरमेंट. तर ते कशा प्रकारे, ते थोडंसं आपण क्वेश्चन मध्ये डिस्कस करू. ठीक आहे, आता इथे फार डिटेलमध्ये डिस्कस केले, तुम्ही 2 किंवा 3 लाईन्स मध्ये पण डिस्कस करू शकता की सेल्फ हेल्प ग्रुप्सने काय केले, हा मेड विमेन द आर्किटेक्ट ऑफ इंडियाज प्रोग्रेस. ठीक आहे, सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून विमेनला लिडरशिप मिळाली आणि विमेनला भारताच्या प्रोग्रेसमध्ये सहभागी होण्याचं किंवा त्यांना योगदान देण्याचं खूप मोठं साधन निर्माण झालं सेल्फ हेल्प ग्रुप्समुळे. त्यानंतर विमेनला एंटरप्रेन्युअर अपॉर्च्युनिटी मिळाल्या, त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या एंटायर फॅमिलीची, कम्युनिटीची सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते, राईट. आणि रूरल वुमेनला काय होतं, ऑलरेडी वी नो की फेमिनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चरमुळे काय झालंय की मेजॉरिटी ऍग्रिकल्चरल लेबर्स कोण आहे, फिमेल आहे, पण त्यांना नॉन ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज पण सेल्फ हेल्प ग्रुप्समुळे मिळतात. अवेअरनेस तयार होतो, आपण बघितले स्किल्स डेव्हलप होतात, जसं मार्केटिंग स्किल्स आहेत, मार्केटिंग स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स ह्या डेव्हलप होतात विमेन मध्ये, आणि एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज पण बेटर होतात, राईट.
वुमेनचं डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेशन खूप हाय होतं. रूरल सोसायटीमध्ये सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आवाज मिळतो आणि त्यांचं डिसिजन मेकिंग मध्ये पार्टिसिपेशन वाढतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण असं म्हणू शकतो की सेल्फ हेल्प ग्रुप्स हॅव रिझल्टेड इन वुमन लेड डेव्हलपमेंट इन इंडिया. ठीक आहे, पण सगळं एवढं हंकेडोरी आहे का असं नाहीये. ठीक आहे, इतकं चांगलं पिक्चर नाहीये. काही इश्यूज पण आहेत सेल्फ हेल्प ग्रुपचे. ते कुठले इश्यूज आहेत? एक तर स्किल अपग्रेडेशन खूप लो आहे. ठीक आहे, आपण बघितलं की सेल्फ हेल्प ग्रुप जनरली कुठले उद्योग करतायत, पापड बनवणं, लोणची बनवणं, मसाले बनवणं, याच्या बियॉन्ड जाऊन टेक्नॉलॉजी ओरिएंटेड बिझनेसेस ते करतायत का? त्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपचं आपल्याला खूप कॉन्ट्रीब्युशन दिसत नाहीये. दुसरं महत्वाचं म्हणजे फिनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे, जरी ठेवी आणि बचत गट करत असतील तरी काय होतं, जे कर्ज मिळतं आणि ज्या ठेवी आहेत त्या कशाला यूज व्हायला पाहिजे? त्या यूज व्हायला पाहिजे फॉर इकॉनॉमिक पर्पजेस. बिझनेसेस किंवा एंटरप्रेन्युअल व्हेंचर्स यामध्ये त्या ठेवींचा आणि कर्जाचं इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे. पण मेजॉरिटीली काय ऑब्झर्व केलं जातं की हे जे फंड्स आहे हे पर्सनल आणि डोमेस्टिक पर्पजेससाठी यूज केले जातात. ठीक आहे, स्वतःच्या पर्सनल यूजसाठी किंवा डोमेस्टिक यूजसाठी हे फंड्स वापरले जातात. आणि मग हा जो पूर्ण बचत गटाचा हा जो कन्सेप्ट आहे की त्यातून वुमेनची इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट होईल, हे पूर्णपणे निगेट होतं. ठीक आहे, तर हा एक खूप मोठा इश्यूज बचत गटांच्या रिलेटेड आहे. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट नाही आहे. त्याचं रिझन काय आहे की ट्रेनिंग फॅसिलिटीज खूप कमी आहेत. ट्रेनिंग फॅसिलिटीज काय खूप कमी, जसं डेव्हलप स्टेट्स आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, सदर्न स्टेट्स आहे, यामध्ये काही प्रमाणावर ट्रेनिंग फॅसिलिटीज अवेलेबल असतील. पण नॉर्दर्न स्टेट्स, नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स इथं सेल्फ हेल्प ग्रुप्सचं योगदान खूप कमी आहे, कारण ट्रेनिंग कमी आहे, अवेअरनेस कमी आहे. ठीक आहे, आणि हे जे पण ट्रेनिंग आहे ते खूप लिमिटेड एरियाज मध्ये आहे. आपण बघितलं की स्किल्स कुठं आहे, जसं थोडंफार पॅकिंग, प्रोडक्शन टेक्निक्स मध्ये त्यांना ट्रेनिंग मिळत असेल, पण टेक्नॉलॉजी, कारण सगळे बिझनेसेस आता ई कॉमर्स ओरिएंटेड झाले, तर मग ई कॉमर्स साठी अपग्रेड करू शकतात का हे बचत गट स्वतःला? तर तिथे आपल्याला दिसतं की त्या भागामध्ये खूप कमकुवत आहेत बचत गट. आणि दुसरं इम्पॉर्टंट काय असतं की कारण हे जे सगळे बचत गट आहे, सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे, हे काय आहे, कम्युनिटी ओरिएंटेड आहे. पण काय होतं, बऱ्याचदा काही पर्सनल किंवा कम्युनिटी ओरिएंटेड इश्यूजमुळे स्टेबिलिटी नसते. बऱ्याचदा महिलांना परमिशन नाही मिळत अशा बचत गटांमध्ये पार्टिसिपेट करण्याची, तर त्यामुळे स्टेबिलिटी आणि युनिटी कमी आहे किंवा त्या रिलेटेड इश्यूज बचत गटांना फेस करावे लागतात. तर कुठले मेजर्स घेऊ शकतो आपण सेल्फ हेल्प ग्रुप्सला स्ट्रेंथन करण्यासाठी? सगळ्यात आधी गव्हर्नमेंटला फॅसिलिटेटर आणि प्रमोटरचा रोल प्ले करायला पाहिजे. ठीक आहे, बचत गटांना ज्या भागांमध्ये बचत गट नाही आहेत किंवा ज्या भागांमधले बचत गट कमकुवत आहेत, बिझनेसेस आणि एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जे पुढे नाही आहेत, त्या सगळ्या भागांमधल्या बचत गटांसाठी काय करायला पाहिजे, गव्हर्नमेंटने फॅसिलिटेटर म्हणून रोल प्ले करायला पाहिजे. ठीक आहे, एक्सपान्शन करायला पाहिजे सगळ्या पार्ट्स ऑफ द कंट्रीमध्ये, राईट. आणि प्रॉपर मॉनिटरिंग आणि असिस्टन्स मेकॅनिझम असायला पाहिजे. ठीक आहे, कुठले इश्यूज बचत गटांना येत आहेत किंवा वन साईज फिट्स ऑल अप्रोच नसायला पाहिजे. भारतातल्या वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये किंवा रुरल आणि अर्बन एरियाजमध्ये वेगळ्या वेगळ्या गरजा असू शकतात बचत गटांच्या, किंवा वेगळ्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं. तर प्रॉपर मॉनिटरिंग आणि असिस्टन्स, ठीक आहे, लोकली जो असिस्टन्स रिक्वायर्ड आहे तो देण्यासाठी एक मेकॅनिझम पाहिजे, किंवा ट्रेनिंग आणि स्किल्स डेव्हलपमेंट जसं आपण आधी बघितलं. तर हे सगळे इश्यूज जर सॉल्व्ह झाले तर सेल्फ हेल्प ग्रुप्स काय करू शकतात, इंडियाच्या सोशो इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये आणखी मोठा पार्ट प्ले करू शकतात, राईट. सेल्फ हेल्प ग्रुप काय आहे, एक कंड्यूट आहे विमेन एम्पॉवरमेंट मध्ये. कंड्यूट म्हणजे एक लिंक आहे, एक लिंक आहे. कशामध्ये लिंक आहे, वुमेन एम्पॉवरमेंट आणि डिसेंट्रलाइज असोसिएशन्स, राईट. वुमेन हे डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट करतात सेल्फ हेल्प ग्रुप्स, ऍट द सेम टाइम वुमेन एम्पॉवरमेंट पण करतात. आणि हे कशाला जोडतात, गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आणि प्रोग्राम्स आहेत त्यांना
त्यांना वुमन एम्पॉवरमेंटशी आणि डिसेंट्रलाइज्ड असोसिएशनशी जोडतात सेल्फ हेल्प ग्रुप्स, राईट. आणि त्यामुळे त्यांचं जे एम्पॉवरमेंट आहे ते काय करेल, सेल्फ हेल्प ग्रुप जेव्हा एम्पॉवर होतील तेव्हा नॅचरली वुमन एम्पॉवरमेंट पण होईल आणि डिसेंट्रलाइज डेव्हलपमेंट पण होईल. ठीक आहे.